नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे मकर संक्रांती स्पेशल. अगदी कुरकुरीत मार्केटमध्ये ज्या पद्धतीची चिक्की मिळते त्या पद्धतीची चिक्की आपण घरच्या साहित्यात अगदी 10 मिनिटात तयार करणार आहोत. खूप जास्त साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदम कुरकुरीत चिक्की तयार होते आणि बनवायलाही तितकीच झटपट तयार होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला अजिबात विसरू नका. चला सुरुवात करूया. तर ही तिळाची कुरकुरीत चिक्की बनवण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कुठलाही ताट घ्या, भांडं घ्या किंवा मग अशा पद्धतीचा पोळपाट मी घेतलेला आहे. त्यावरती तुम्हाला तेलाने किंवा तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर 1 चमचाभर तूप मी इथे छोटा चमचा घातलेला आहे. त्यानंतर त्याला तुपाने आपण ग्रीस करून घेऊया किंवा तुपाचा हात लावून घेऊया. याने काय होईल, आपण जेव्हा चिक्कीचं मिश्रण ह्याच्यावरती टाकू त्यावेळेस अजिबात गडबड होणार नाही, कारण मिश्रण आपल्याला गरमागरम थापायचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी अगोदरच करून ठेवायच्या. पोळपाटाऐवजी कुठलंही तुम्ही स्टीलचं ताट घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे उलट्या ताटाला तुपाचा हात लावून ठेवला तरीही चालेल. त्यानंतर गॅसवरती एक जाड बुडाचा पॅन किंवा कढई मी ठेवलेली आहे. कुठलेही जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे म्हणजे तीळ भाजताना करपत नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 कप भरून मी घातलेले आहेत सफेद तीळ. तर तुमच्याकडे जे कुठले तीळ असतील, पॉलिश अनपॉलिश घातले तरीही चालेल. मी आज इथे जे गावरान तीळ मिळतात ते घातलेले आहे. यामुळे चिक्कीची चव खूप जास्त छान येते आणि ह्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात तेलही असतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही चिक्की खाल्लेली खूप जास्त पौष्टिक असते. तर अशा पद्धतीने आपण 4 ते 5 मिनिटांपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे जे तीळ आहे खरपूस भाजून घेणार आहोत. खूप जास्त हाय फ्लेमवरती तीळ भाजायचे नाहीतर मग तीळ खूप जास्त भाजले जातात आणि मग त्याची चव जी आहे ती कडवट येते, करपतात खालून तीळ. सतत हलवत तुम्हाला 4 ते 5 मिनिटांपर्यंत अशा पद्धतीने तीळ भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. 4 ते 5 मिनिटातच चटचट वाजायला लागलं की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. आपले तीळ इथे भाजल्यानंतर बघू शकता थोडेसे फुलतातही, तुम्हाला जवळून दाखवते. तर तीळ इथे भाजून तयार आहेत. त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे जे भाजलेले तीळ आहेत ते काढून घेऊया आणि पूर्णपणे याला थंड करून घेऊया. जर तुम्हाला तिळाच्या चिक्कीमध्ये थोडंसं शेंगदाणे आवडत असतील तर मुठभर शेंगदाणे बारीक क्रश करून त्याची पावडर भाजून शेंगदाण्याची केलेली टाकली तरीही चालते. थंड करून घेऊया आपण तीळ. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तूप व्यवस्थित पॅनला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. जर नॉनस्टिकचा पॅन असेल ना तर अतिशय उत्तम, म्हणजे याच्यामध्ये अजिबात आपलं मिश्रण चिकटत नाही. त्यानंतर ज्या कपाने आपण तीळ मोजून घेतलेले होते त्याच कपाने 1 कप तीळ घेतले होते तर 1च कप तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे. तर वजनी प्रमाणात 150 ग्रॅम मी इथे तीळ घेतले होते तर 150 ग्रॅमच गूळ घातलेला आहे. गूळ कुठलाही वापरू शकता, चिक्कीचा किंवा मग ऑर्गॅनिक किंवा नॉर्मल जो कुठला गूळ तुमच्या घरी असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि हो, या गुळाचा पाक तयार करण्यासाठी आपण अजिबात इथे पाणी वगैरे घालणार नाही आहोत. पाणी, दूध काहीच घालायचं नाही. फक्त तुपावरती आपल्याला हा जो गूळ आहे तो वितळून घ्यायचा आहे, मेल्ट करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनंतरच बघू शकता हा गूळ अगोदरच मी चिरून घेतलेला होता. बिलकुल मोठे खडे याच्यामध्ये नव्हते. त्यामुळे बारीक चिरलेला गुळच घ्यायचा म्हणजे लगेचच मेल्ट होतो. बघू शकता 2 ते 3 मिनिटातच गुळाचा पाक इथे तयार झालेला आहे. याच्यामध्ये दूध, पाणी आपण काहीच घातलेलं नव्हतं. फक्त गूळ आपण तुपावरती परतून अशा पद्धतीने मेल्ट करून घेतलेला आहे. तर 3 ते 4 मिनिटांनंतर आपला जो गुळाचा पाक आहे तो तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एक वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही पहिल्यांदा जरी ही चिक्की बनवून पाहिली तरी सुद्धा अजिबात बिघडणार नाही याची खात्री तुम्हाला देते. तर एका बाउलमध्ये, वाटीमध्ये थंडगार पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो गुळाचा पाक आहे त्याचे 1 ते 2 थेंब तुम्हाला वाटीमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर थोडंसं हलकंसं थंड झालं की हातावरती ही जी पाकाची गोळी आहे ती अशा पद्धतीने थोडीशी ओढून बघायची. एकदम स्ट्रेची आहे, म्हणजे जसं रबर असतं किंवा च्युइंगम असतं त्या पद्धतीची ही ताणली जाते, म्हणजे अजून आपला पाक तयार नाही आहे, अजून आपला पाक थोडासा कच्चा आहे. त्यानंतर परत गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे. जेव्हा कधी पाक चेक करत असाल वाटीमध्ये घेऊन तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग पाक चेक करायचा. अजून 2 ते 3 मिनिटांपर्यंत मी पाक शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला रिपीट तीच प्रोसेस करायची आहे. पुन्हा त्याच थंड पाण्याच्या वाटीमध्ये मी 1 ते 2 चमचे पाक इथे घालून घेतलेला आहे. आणि हो, यावेळेस गॅसची फ्लेम बंद करायची आहे म्हणजे पाक जास्त शिजला जात नाही. तर बघू शकता पाक ओळखण्याची एक ट्रिक सांगते तुम्हाला. हा जो पाक तयार आहे एकदम कँडीसारखा कुरकुरीत तयार होतो. जशी आपण चिक्की खाल्ल्यानंतर आवाज येतो ना कडून कडून, त्याच पद्धतीचा. किंवा मग हा जो पाक आहे त्याची गोळी वाटीला अशा पद्धतीने थोडीशी वाजवून बघायची. एकदम
कुरकुरीत झालेली आहे, कँडीसारखं तुटत आहे, जशी टॉफी खाल्ल्यानंतर तुटते त्या पद्धतीची काच तुटल्यासारखा आवाज येतो, तर समजायचं पाक आपला तयार आहे. तर यावेळेस गॅसची फ्लेम परत ऑन करायची आहे आणि जे तीळ आपण भाजून ठेवलेले होते ते पटापट ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि लगेचच 2 मिनिटातच आपली जी चिक्की आहे ती आता तयार होते. तर यानंतरची प्रोसेस तुम्हाला थोडीशी घाईने करायची आहे, कारण जर पाक खूप जास्त शिजला तर मग चिक्की खाल्यास थोडीशी कडवट लागते. तर गॅसची फ्लेम लगेचच बंद करून तीळ मिक्स झाल्यानंतर जे काही चिक्कीचं मिश्रण आहे ते आपण ग्रीस करून घेतलेल्या पोळपाटावरती घालून घेतलेलं आहे. यासाठीच आपण पोळपाट अगोदरच तुपाने ग्रीस करून घेतलेला होता, कारण मग जर चिक्कीचं मिश्रण खूप जास्त वेळ कढईमध्ये राहिलं तर कडक होण्याची शक्यता असते आणि मग आपली चिक्की सेट होत नाही. त्यानंतर लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे चिक्कीचं मिश्रण आहे पटापट आपण अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या जाडीची ही चिक्की आवडत असेल त्या पद्धतीची ही जी चिक्की आहे ती लाटून घ्यायची आहे. मी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसुद्धा ठेवलेली नाही आहे. मध्यम आकारात आपण ही जी पोळी आहे तिळाची आणि गुळाची चिक्कीसाठीची ती लाटून घेतलेली आहे. आणि अजूनही हे मिश्रण खूप जास्त गरम आहे. गरम असतानाच तुम्हाला सुरीने किंवा चाकूने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण मग जेव्हा हे थंड होईल तेव्हा त्याच्या वड्या अजिबात पडत नाहीत. त्यामुळे गरम गरम असतानाच तुम्हाला अशा पद्धतीने याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे थंड झाल्यानंतर त्याच्या छान वड्या पडतात. तर आजची ही 10 मिनिटात झटपट तयार होणारी तिळगुळाची चिक्की या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा. एकदम परफेक्ट बनेल. तुम्ही जर पहिल्यांदा जरी ही रेसिपी ट्राय करणार असाल तरीसुद्धा अजिबात बिघडण्याचे चान्सेस नाही आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला यापुढेही भरपूर अशा रेसिपीचा आनंद घेता येईल. बघू शकता या कुरकुरीत अशा चिक्कीचा आवाज ऐकूनच कळत असेल की एकदम परफेक्ट ही रेसिपी झालेली आहे. एकदम कुडूम कुडूम जशी मार्केटमध्ये मिळते ना त्या पद्धतीची ही घरीच तयार केलेली चिक्की तयार होते. नक्की रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला किती आवडला. तर एक चिक्कीचा तुकडा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली ही घरीच तयार केलेली चिक्की किती जास्त कुरकुरीत होते आणि दिसायलासुद्धा बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे. याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तिळासोबत शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. बघू शकता याचा आवाज ऐकूनच तुम्हाला कळत असेल किती जास्त कुरकुरीत चिक्की झालेली आहे. तर नक्की करून बघा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.